मिरज पॅटर्नमध्ये पडली फूट. काँग्रेस नगरसेवकांचा पालकमंत्र्यांना पाठिंबा नाही. सुरेश औटी यांनी चुकीची दिली माहिती. जामदार गट ही आक्रमक. आगामी विधानसभा फुटलेल्या मिरज पॅटर्नचा पालकमंत्र्यांना मोठा धक्का. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारा मिरज पॅटर्नमध्ये आज फूट पडल्याचे समोर आले. आगामी मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनाही मिरज पॅटर्न काही दिवसापूर्वी पाठिंबा दिला असल्याचे जाहीर केले होते. पण या मिरज पॅटर्नमधील काँग्रेस पक्षाचे मिरज शहराध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी आज घुमजाव करून काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्याचे काम करणार असल्याचे आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे. पालकमंत्र्यांनी निधी दिला म्हणून त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो असताना आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना पाठिंबा दिला असल्याची सुरेश बापू औटी यांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती दिली असा खुलासाही संजय बापू मेंढे यांनी दिला आहे. यावेळी अय्याजभाई नायकवडी, माजी नगरसेविका वहिदा नायकवडी, बबिता मेंढे, नगरसेवक करण जमादार, विजयराव धुळुबुळू, सचिन जाधव, साजिद अली पठाण, वसीम रोहिले उपस्थित होते. मिरज पॅटर्नमध्ये फूट पडल्याने पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का निर्माण झाला आहे. मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो. त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी निघून गेलो. त्यानंतर सुरेश औटी यांनी सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं. त्यांनी या ठिकाणी बाईट दिली. तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही. आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो, काँग्रेस पक्षाचा आहे आणि काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत. काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल, काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील, आम्ही त्याचा या ठिकाणी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत. त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करणार आहोत. प्रश्न हा होतोय की लोकसभेला पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता विशाल पाटलांनी. भाजपच्या नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय येतो. आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एकसंघ आहे, एकसंघ राहणार, त्याबद्दल काय दुमतच नाही. मिरज पॅटर्नचा विषय आहे कारण तुम्ही आता जे फॉर्म केला मिरज पॅटर्न मध्ये काँग्रेस पॅटर्न हा विषय तुम्ही आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे. मिरज पॅटर्न म्हणून नाही, आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील. आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत. निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना, आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं. आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे. कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो. या ठिकाणी सर्व पक्षाचा ज्यांनी दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकांच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता. पण प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच. आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो. आभार त्यांचे मानले, तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो. खाडे साहेब अन्य कुठलाही पाठिंबा नाही, फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलेलो. खाडे साहेब आणि काँग्रेसमध्ये अन्य नगरसेवकांना संशय दिसतोय. सर्व पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांना जर निधी देत नसतील किंवा ते अन्य नगरसेवक येत नसतील, तुम्ही दोघेच येत असाल. दोघंच नाही, आम्ही तिघच नगरसेवक काँग्रेस पक्षाचे. आमचे बाबे आहेत, त्यांना दिलेलं नाही. बाबे आला नव्हते, त्यांना दिलेलं नाही फंड्स म्हणून ते आलेलं नाही. पण ते काय मला माहिती नव्हतं त्यांनी दिले अथवा नाही हे मला काय माहिती नव्हतं. ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाहीत मला काय माहिती नाही त्याची. आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही. आम्ही तेवढं सुद्धा नाही आहोत. आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे, एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचं, त्याला थँक्यू म्हणायचं आपली स्वभाव आहे. त्यामुळे आम्ही इथं आभार मानण्यासाठीच आलो होतो. त्यामुळे पाठिंबाचा वगैरे काय प्रश्नच नाही. कधीने कुठल्या आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही. आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठीच आलेलो होतो. राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता. बरोबर आहे, पण तुम्ही इथले नेते आहात, इथले अध्यक्ष आहात, इथले काय का? आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या पक्ष मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता.
आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत ती मतं सगळी मी पक्षश्रेष्ठींना कळवलेली आहेत वरती. बंद लिफाफ्यातून नाव वेगळी शेवटी कसं आहे, पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम करू.